हा व्हिडिओ पहा. यात MJ 2024 व्हेरियंट दिसेल. अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेस वेठीस धरून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातून रस पिऊन उपोषण सोडताना आणि मग काहीच महिन्यात MJ 2024चं पुन्हा म्युटेशन झालं. म्युटेशन झालेला MJ 24 आता उपोषणातही टवटवीत दिसतो. 10 जणींच्या हस्ते उपोषण सोडायची मागणी करतो. जरांगेंची उपोषण मोजणं आम्ही सोडलं. हा व्हिडिओ शेवटचं उपोषण सुटल्याच्या 24 तासात बनत आहे. जरांगेंच्या मागण्या मोजायचंही आम्ही सोडलं आहे. डिसेंबर 2023 मध्ये MJ 23 हा व्हेरियंट सरसकट आरक्षणाची मागणी घेऊन गादीवर आडवा झाला. माली बांधव की जात ये खेती व्यवसाय होने के कारण, किसान होने के कारण उनको रिजर्वेशन दिया. हमारे आधे मराठा भाइयों को किसान बोल के, यानी कि उनका व्यवसाय खेती है बोल के उनको रिजर्वेशन दिया. फिर हमारा व्यवसाय पर खेती ही है, हमको क्यों नहीं दिया जाता? ये मांग है हमारे. यात मागणी होती सर्व मराठ्यांना झाडून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी. हा पर्याय कितपत चालण्याजोगा आहे याबाबतच साशंकता होती. कुणबी आणि 96 कोळी मराठा यांच्यामधलं जी एक तफावत आहे किंवा त्यांच्यामधलं जो एक आपण एक सॉफ्ट लाईन आहे त्यांच्यामध्ये, एक सिंपल जी लाईन आहे, ती जी लाईन आहे ती मिटणार का, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचा जो स्टेटस आहे, म्हणजे जर का आपण कुणबी म्हटलं तर कुणबी हा जो स्टेटस आहे हा थोडंसं म्हणजे सामाजिक स्तरीकरणामध्ये आपण भलेही तो स्तरीकरण मानत नसलो तरी देखील कुठेतरी लोक जे काही मानतात त्या दृष्टिकोनातून सामाजिक स्तरीकरणामध्ये मराठा हा थोडासा उच्च अशा पद्धतीने तो स्वतःला बघतो. ही मागणी कुणबींना व 96 कोळींना झुंजवण्याची चाल म्हणूनही पाहिली गेली. त्यामुळे मग मागणी झाली मराठवाड्यापुरतं कुणबी आरक्षण देण्याची. यासाठी एक समिती थेट हैदराबादला जाऊन निजामकालीन कागदपत्र पाहून रिकाम्या हाती परतली. मराठवाड्यात राहणाऱ्या MJ 23ची दृष्टी व्यापक होती की मराठवाड्यापुरती संकुचित? तुम्ही सुज्ञ आहात. महाराष्ट्र सरकारने तरीही यंत्रणा राबवून मागणीप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्यावर याच आंदोलकांनी हीच प्रमाणपत्र जाळून टाकली. म्हणजे मागणी करायची, यंत्रणा पळवायची आणि मान्य झालेली मागणी स्वतःच धुडकावून लावायची. जर हे सरकार जर अशा खोड्या करत असेल की आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न जर असेल तर आम्ही त्यांना वापस करू किंवा त्याची होळी करू आणि ते त्यांचे कट करायचं आम्ही उडवून लावू. आता पुढील गंमत पहा बरं. मराठ्यांचे नात्यातले सगळे सोयरे आरक्षणात यावे ही नवीन मागणी आली. म्हणजे एखाद्या सवर्णाने एखाद्या मराठा कुटुंबाशी सोयरीक केली असेल तर त्यांनाही मराठा आरक्षण मिळणार का? बरं, आरडाओरडा नुसताच असता तर त्यावर हसणं सोपं होतं. पण या प्रकारात विशिष्ट जातींना लक्ष्य करणारे विषाणू MJ 2023 बरोबर फिरत होते. एक जरी नोंद मिळाली तरी सगळ्यांना द्यायचं परिवाराला. एकाच परिवार 600 माणसं. 2 रक्ताच्या नातेवाईकाला त्याच आधारावर द्यायचं. 3 रक्ताचे सोयरे यांना द्यायचं त्याच नोंदीच्या आधारावर. ते एकाच्या मागेल त्याला महाराष्ट्रात द्यायचं. खाली राहिलो कोण? आलं लक्षात? आता जादू पहा. ब्राह्मणांना संपायची भाषा करणारी पोरं पदरी बाळगणारा MJ 2023 2024च्या म्युटेशनमध्ये याच ब्राह्मणांच्या कुणबी नोंदी सापडण्याबद्दल बोलू लागला. ही गंमत कशामुळे घडली? कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात. जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे सगळ्या समाजांना जातीपातीत विभागल्यावर MJ 2024ला मुस्लिम समाजही ह्या भांडणात आणायचा आहे. MJ 2024चा हाच खेळ लोकांपर्यंत पोचवायला आवाज एकवटत आहेत. जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती, सरकार त्याच्याबरोबर
मी जालनाला गेलो, नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही. परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय, बोलवतंय, अशा प्रकारचा वास येतो. या सगळ्यात 2018 साली भाजप सरकारने कष्टाने मराठ्यांना मिळवून दिलेलं आरक्षण 2021 साली हातचं केलं. हे आरक्षण घालवणारे लोक तेव्हा सत्तेत होते व आज तेच मराठ्यांची माथी भडकवत आहेत. एखाद्या माणसाला समाजाबद्दलची कळवळ खरंच असती तर लोकनियुक्त प्रतिनिधींबरोबर कायद्याने टिकणारी रणनीती आखायला समाजनेता म्हणून तो पुढे आला असता. पण वेगवेगळ्या मागण्या, वेगवेगळी सावजं, कायदा व्यवस्थेत वेगवेगळ्या अडचणी आणत लोकांची माथी भडकवत राहायची. याला काय म्हणावं? मराठा तितका मिळवावा की खेळवावा?